आधी आहोंना वाढलं, मग आहोंनी मला वाढलं, मग आम्ही दोघं इथे आलोय आता शॉपिंग करायला. मला दाखवायचं होतं. हे बघ, हे कसं दिसतंय, वज्रटीक नेकलेस म्हणतात ह्याला. हॅलो डॅडी, कशी दिसतीये मी? थँक्यू. हे बघ, थँक्यू. हे पाहिजे का तुला? हे आवडलंय? आया नेहमी नाहीच म्हणतात काही स्वतः. तिकडे दिसायला लागलं सगळं. साडी पण छान आहे, मेकअप पण छान झालाय. थांब, अजून 2 दाखवते आणि ते 2 मधलं मग मला फायनल सांग की कुठलं घ्यायचंय. हे जे आहे ना, ह्याला अँटिक टेम्पल ज्वेलरी मधला शॉर्ट नेकलेस म्हणतात. हा पण छान वाटतोय. पण या साडीवर नाही दिसत. पण हा, या साडीवर मी पण तेच थिंक करायले की या साडीवर कसा, पण हल्ली कॉन्ट्रास्ट घालतात. सो आवडलाय मला हा पण तो मगाचा जास्ती चांगला वाटत होता ना. त्याच्यावर जास्त मॅचिंग ते होत जास्त या साडीवर. आता एवढ्या उशिरा का? आम्ही जेवण लेट केलं ना, आहोंना वाढत होतो आम्ही. होय का? मग आहोंना वाढल्यानंतर आम्ही आलो बाहेर. मग आईची शिकवण. हे इथे मध्ये ना छान मोटिव्स केलेत आणि मग खालती पर्ल्स वगैरे आहेत आणि हे ग्रीन कलरची पर्ल छान दिसते. थांब आणि एक दाखवते. हे बघ, आता हा नेक्स्ट आहे. ह्याचं पण असंच आहे, पण तो जरा कसा मोठा होता, हा तर जरा डेंटी पीस आहे. हा पण आपल्या हिला घेऊ शकतो, जानूला. तिला छान दिसेल लहान असल्यामुळे. पण तुझ्या या साडीवर तो पहिलाच मॅच होतो. होय, मला पण असंच वाटतंय. जरा मला असं ठसठशीत लागतं. हे जरा खूपच सिंपल जात आहे. पण तरी हे लाईट वेट आहेत, म्हणजे हे जरी असे मोठे वाटले ना तरी ते तेवढ्या ग्रॅम्स नाही. इव्हन तो मोठा जो होता तो पण एवढा मोठा वाटलेला, खरं तो खूप कमी ग्रॅम्स मध्ये येतो. ह्याच्यात त्यांनी थोडं स्टोन वर्क वगैरे युज केलंय. अगेन त्यांनी मध्ये थोडे पर्ल्स वगैरे युज केले आणि इथे परत मोटिव्स जे आहेत ना ते रिपीट मोटिव्स केले, जे आपण आधी डायनेस्टीजच्या टाइमला युज करायचो तशा टाइप मध्ये त्यांनी केलंय. सो हे थोडंसं साऊथ इंडियन रेफरन्स आहे मगाच सारखं. पण मगाचं जरा जास्ती होतं, हे थोडं इंडो साऊथ झालंय बिकॉज ऑफ द यूज ऑफ पर्ल्स आणि जे मध्ये स्टोन्स युज केले त्याच्यामुळे. थांब, आता एक लास्ट आहे. सुंदर आहे. खुशी प्लस वज्रटीक याचं कॉम्बिनेशन आहे बघ. हा, असं केलं. खूपच माहिती आहे तुला ज्वेलरीची, म्हणजे असायलाच पाहिजे म्हणा. हे कसं वाटतं? हे पण असं एकदम गळ्याला असं, म्हणजे असं डीप नेक वगैरे असलं की त्याला छान दिसेल. हे पहिलं आणि हे फोर्थ वन. पहिलं आणि फोर्थ ना. हे पण मला पण हे आवडलं. हे रश्मिका मंदनाचं आता ते असे गोळे वालं जे डिझाईन होतं, पर्ल तसं वाला जरा डिझाईन आहे, पण फक्त ते असे प्रॉमिनंट असे नाही तिच्यासारखे, पण हे असेच आहेत. त्या लाईनीतले पर्ल्स जसे असतात हे असलं तुझ्याकडे होतं मला आठवत आहे. ते आपली अशी फुल प्रॉपर वज्रटीक होती, त्यांनी इथे पेंडंट वज्रटीक केली. छान आहे, डिझाईन चांगलं केलं, सुंदर आहे. आय नो. पार्कातले चिपडे माहितीये ना? हो, आपले चिपडे, पार्कातले चिपडे. अरे वा, माझ्या आईला पण माहितीये, जी कर्नाटकात राहते. त्यांच्याकडे तसे युनिक डिझाईन्स मिळतात जे सगळ्यांना आवडतात. आपले चिपडे, पार्कातले चिपडे.